राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1 विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी गुण 15 आणि वेळ 30 मिनिटे। तर कृतीपत्रिका 1 ते 5 यावर आधारित विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ही चाचणी आहे। या चाचणीचे प्रश्न आणि उत्तरं मी या ठिकाणी तुम्हाला तोंडी सांगणार आहे। ती लक्षपूर्वक तुम्ही ऐकायची आणि ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती उतरून काढायची, लिहून काढायची। तर बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न नंबर पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 5। तर 8 प्रश्न दिलेली आहे, त्यापैकी तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे आहे। सगळ्यात पहिला प्रश्न आहे आनुवंशिकता म्हणजे काय? तर मातापित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच आनुवंशिकता होय। परत एकदा सांगते, मातापित्यांची लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याची प्रक्रिया त्यास आनुवंशिकता असे म्हणतात। त्यानंतर गुणसूत्रे मुख्यतः कशाने बनलेली असतात? तर विद्यार्थ्यांनो, गुणसूत्रे ही प्रथिने व DNA म्हणजेच केंद्रक आम्ल यांच्यापासून बनलेली असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील गुणसूत्रांच्या प्रकाराला योग्य नावे द्या। तर या ठिकाणी जे गुणसूत्रांचे प्रकार दिलेले आहे त्या प्रकाराला आपल्याला योग्य नाव द्यायचं। हा आहे मध्यकेंद्रकी गुणसूत्र आणि हे आहे उपमध्यकेंद्रकी गुणसूत्र। त्यानंतर प्रश्न नंबर पुढचा चौथा, उत्सर्जन म्हणजे काय? तर उत्सर्जन ही अशी प्रक्रिया असते ज्यामध्ये शरीरातील अनावश्यक जे पदार्थ आहे, आपल्या चयापचय प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच उत्सर्जन होय। त्यानंतर प्रश्न नंबर 5वा, वनस्पतींमधील कोणते टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त ठरतात? तर विद्यार्थ्यांना वनस्पतींमध्ये डिंक, रबर यांसारखे जे पदार्थ आहे ते टाकाऊ पदार्थ आहे वनस्पतीचे, ते मानवाला उपयुक्त ठरतात। आता चुकी बरोबर ते लिहा। बघा या ठिकाणी एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, एक वाक्य दिलेले, हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे ते आपल्याला लिहायचे। रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो, त्या प्रक्रियेला व्याश्लेषण असे म्हणतात। तर विद्यार्थ्यांनो, हे वाक्य बरोबर आहे। त्यानंतर सहसंबंध लिहा। 44+X टर्नर सिंड्रोम, तर 44+XXY असेल तर हे आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम। तर या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? क्लाइनफेल्टर सिंड्रोम। त्यानंतर पुढचा आहे 3+1 एकसंकर पद्धती, तर 9+3 3+1 ही आहे द्विसंकर पद्धती। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, त्यामध्ये कोणतेही 5 प्रश्न आपल्याला लिहायचे। खालील गुणसूत्रांच्या आकृतीला नावे द्या। बघा आता हे आहे गुणसूत्र, हे झालं गुणसूत्रांच्या भुजा, गुणसूत्र भुजा। ही आहे P भुजा, हा आहे गुणसूत्र बिंदू। मी जसं लिहिते इथे आणि जसं सांगते तुम्हाला ते उत्तर टिपून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आहे Q भुजा, Q भुजा आणि हे आहे DNA। तर अशा पद्धतीने गुणसूत्राला आपण योग्य अशी नावे दिलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली एकसंकर संततीचा प्रयोग दर्शविण्यात आलेला आहे, रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून तक्ता पूर्ण करा। बघा इथे मेंडलच्या एकसंकर पद्धतीचा प्रयोग आपल्याला इथे दिलेला आहे। जनक पिढी P1 स्वरूपविदा आहे, उंच आणि बुटकी यांचा संकर घडून आणलेला आहे। उंच झाडे आणि बुटकी झाडे, जनुकविदा स्वरूप त्यांचं उंचसाठी TT गुणसूत्र आणि बुटकीसाठी स्मॉल TT गुणसूत्र। युग्मक निर्मितीमध्ये TT आणि स्मॉल TT मधला युग्मक निर्मिती कॅपिटल T आणि स्मॉल T झालेले आहे। तर पहिल्या पिढीमध्ये जी काही आपल्याला संतती मिळते ती कॅपिटल T आणि स्मॉल T या जनुकविदा स्वरूपाची असते आणि या ठिकाणी कॅपिटल T हा प्रभावी आणि स्मॉल T हा अप्रभावी गुणसूत्र असल्यामुळे, प्रभावी गुणसूत्र या जोडीमध्ये असल्यामुळे स्वरूपविदा जी झाडे आहेत ती सगळी उंच झाडे आपल्याला पहिल्या पिढीमध्ये मिळतील। आता F1 स्वयंपरागण, जनक पिढी P2साठी F1चे म्हणजे या पहिल्या पिढीमध्ये जे उंच झाडे मिळालेली आहे त्यांचे स्वयंपरागण घडून आपल्याला आणायचे।
स्वरूपविदा उंच झाडांचं उंचसोबत संकर घडून आणला. जनुकविदा राहतील कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. युग्मक निर्मितीमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि दुसरी पिढी जी आहे, दुसरी पिढी F2 साठी पुयुग्मक आहे कॅपिटल टी स्मॉल टी, स्त्री युग्मक आहे कॅपिटल टी स्मॉल टी. आता या ठिकाणी कॅपिटल टी 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 उंच, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि या ठिकाणी हा जो टी आहे या टी सोबत जॉईन होतो. बघा परत एकदा मी सांगते, या कॅपिटल टीचं कॅपिटल टी सोबत संयोग झाला, संकर झाला. कॅपिटल टी जनुकविदा असलेली उंच झाडे तयार झाली. ही कॅपिटल टी स्मॉल टी सोबत संकर होतो. कॅपिटल टी स्मॉल टी असलेले उंच झाडेच मिळतात इथे. परत हा जो कॅपिटल स्मॉल टी आहे कॅपिटल टी सोबत संकर होतो. कॅपिटल टी स्मॉल टी असलेलीच उंच झाडे मिळतात. परत स्मॉल टी आणि स्मॉल टीचा संयोग होतो. स्मॉल टी अशा पद्धतीची बुटकी झाडे, कारण दोन्हीही अप्रभावी गुणसूत्रे आहे, तर बुटकी झाडे आपल्याला मिळतात. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी आणि टी अशा पद्धतीने 3 उंच झाडे आणि 1 बुटके झाड अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पिढीमध्ये गुणोत्तर मिळते. आता थोडक्यात माहिती लिहा. डाऊन सिंड्रोम मंगोलिकता. बघा आता विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी एक स्लाईड दिलेली आहे, त्या स्लाईड वाचन करते. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात. डाऊन सिंड्रोम हा एक अनुवंशिक विकार आहे, ज्याला आपण मंगोलिकता असं सुद्धा म्हणतो. डाऊन सिंड्रोम तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्ती 21व्या गुणसूत्रतेच्या अतिरिक्त प्रतिसकट जन्माला येतो. म्हणजेच अशा व्यक्तीमध्ये 3 गुणसूत्रे असतात. 21वे गुणसूत्र असते. म्हणजे प्रत्येक गुणसूत्र ही जोडीने असतात. फक्त 21व्या नंबरची जी गुणसूत्राची जोडी असते त्यामध्ये 2 गुणसूत्र नसून 3 गुणसूत्रे असतात. त्यामुळे या स्थितीला ट्रायसोमी 21 असे म्हटले जाते. या स्थितीमुळे शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये विलंब आणि अडथळे येतात. बघा आता डाऊन सिंड्रोम झालेल्या बालकाची लक्षणे कोणती असतात? लहान डोके आणि मान, सपाट चेहरा, तोंडाच्या हिशोबाने मोठी जीभ असते, हात रुंद आणि हाताची बोटं लहान असतात, उंची कमी असते, बाळाची वाढ खुंटते, मानेवर अधिक त्वचा असते, अधिक आणि मतीत मंदत्व, ही सगळी प्रामुख्याने डाऊन सिंड्रोम झालेल्या बालकाची लक्षणे असतात. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. खाली मानवातील काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यांचे प्रभावी व अप्रभावी असे वर्गीकरण करा. आता प्रभावी आणि अप्रभावी या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्ये. दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, त्याच्यानंतर काळे व कुरळे केस आणि कानाची मोकळी पाळी, हे सर्व प्रभावी लक्षणे आहेत. आणि बाकीची जी लक्षणे आहे, न दुमडणारी जीभ, हातावर केस नसणे, कानाची चिकटलेली पाळी, भुरे व सरळ केस, ही सर्व अप्रभावी लक्षणे आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकृतीत दिलेले RNAचे प्रकार ओळखून लिहा. तर विद्यार्थ्यांनो, इथे हा जो RNA आहे तो आहे मॅसेंजर RNA. तुम्ही लिहिणार आकृती खाली मॅसेंजर RNA आकृती काढायची आहे वहीमध्ये तुमच्या आणि खाली लेबल करायचं मॅसेंजर RNA. हा आहे ट्रान्सफर RNA tRNA. आता मानवामध्ये कोणकोणते अवयव टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन करतात? बघा इथे आपल्याला अवयवांची नावे विचारलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, मानवामध्ये वृक्क, मूत्रवाहिनी, त्वचा, फुफ्फुसे, हे सर्व अवयव काय करतात तर टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन करण्याचं कार्य करतात. वर्णखिन्नता या जनुकीय विकाराचे कारण काय आणि या विकाराची लक्षणे लिहा. बघा इथे आता वर्णखिन्नता या विकाराची लक्षणे, यासाठी सुद्धा मी इथे स्लाईड घेतलेली आहे, मी वाचन करते. वर्णखिन्नता हा एक जनुकीय विकार आहे. या विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक रंगद्रव्य तयार करू शकत नाही. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या शरीराला त्वचेला जो रंग प्राप्त होतोय तो प्रामुख्याने मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे होतोय. तर वर्णखिन्नता म्हणजे काय? रंग त्वचेला नसणे. तर या विकारामध्ये काय होतं की शरीर मेलॅनिनचं प्रोडक्शनच करू शकत नाही. त्यामुळे रंगद्रव्य तयार करू शकत नसल्यामुळे डोळे, त्वचा, केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो.
वर्णकहीन व्यक्तीची त्वचा ही कशी असते, निस्तेज असते आणि केस पांढरे असतात, कारण मेलॅनिन रंगद्रव्याची निर्मिती झालेली नसते. डोळे सामान्यपणे गुलाबी असतात, कारण परितारिका आणि दृष्टीपटल यामध्ये वर्णक नसते. तर अशा पद्धतीने आपण चाचणी क्रमांक 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2साठी इयत्ता 10वीचा आपण भाग 2ची सेतू अभ्यासक्रमाची वर्कशीट 1 to 5ची प्रश्नपत्रिका आपण इथे सॉल्व केलेली आहे. प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला सगळे सांगितले. एकदा व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि वहीमध्ये सर्व प्रश्न आणि उत्तरे लिहून काढा.